स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत बटाटा घालून मिरची भजी। त्यासाठी लागणारे साहित्य मी हा पाव किलो मोठ्या ढब्बू मिरच्या घेतल्या आहेत। हे अशा लांबड्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हा पाव किलो बटाटा घेतलेला आहे। मी हा उकडून मॅश करून घेतलेला आहे। मी बटाटा मॅश करून घेतलेला आहे। त्यामध्ये हा एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, कोथिंबीर, जिरेपूड, धनेपूड, हळदपूड, आलं लसूण पेस्ट आणि हा अर्धा लिंबू घेतलेला आहे। आपण मिरचीमध्ये बटाट्याचा मॅश भरायचा आहे। त्यासाठी हा बटाटा मॅश करून घेतलेला आहे। त्यामध्ये कांदा घालायचा आहे, भरपूर कोथिंबीर घालायची आहे, जिरेपूड, धनेपूड, हळदपूड, आलं लसूणची पेस्ट आणि लाल तिखट, चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे। थोडासा लिंबू पिळायचा आहे यामध्ये। लिंबूमुळे भजीची चव खूप छान लागते, आतलं स्टफिंग खूप छान लागतं। आता हे आपण सगळं साहित्य एकत्र केलेलं आहे। आता ते आपण एकजीव करून घ्यायचं आहे हाताने। असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आवडीनुसार तिखट मीठ घालायचं आहे यामध्ये। ही भजी खूप छान लागतात, तुम्ही एकदा करून बघा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप छान रेसिपी आहे ही। हे 2 वाट्या डाळीचे पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, आणि हा 1 चमचा भाजीचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते मी यामध्येच घालणार आहे। आणि पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे, हा तो पण यामध्ये घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। लाल तिखट, आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे। मिरची तिखट नाही आहे, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला। आता आपण या पिठामध्ये सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे। खायचा सोडा, लाल तिखट, मीठ, तांदळाचं पीठ। आता आपण हे भिजवून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून भिजवायचं आहे। एकदम घट्ट किंवा एकदम पातळ करायचं नाही आहे, आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे पीठ। मिरच्या उभ्या कट करून घ्यायच्या आहेत। मिरचीला हा कट देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मध्ये हा कट द्यायचा आहे। बघू शकता। आणि यातलं तुम्हाला हवं असतील तर बी काढायचं आहे, नाही काढलात तरी चालेल। असं बी काढून घ्यायचं आहे। मी सगळ्या मिरच्यांमधले बी काढून घेणार आहे। तर ही मिरची आपण कट करून घेतलेली आहे। तर यामध्ये असं आपण भरून घ्यायचं आहे, दाबून भरायचं आहे। भरपूर भरून घ्या तुम्ही, मस्त लागते भजी। मी असं भरपूर भरून घेतलेलं आहे यामध्ये। असं सगळं भरून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मिरची बुडवलेली आहे पिठात, ती यामध्ये सोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत।
एका साईडने भाजलेली आहे. आता आपण तिला पलटून घेऊया. चांगली भाजून घ्यायची आहे खरपूस. ही मिरची भजी चवीला खूप छान लागते. बटाट्याचं स्टफिंग घातल्यामुळे तर भजीला एक वेगळीच चव येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता ही भजी तळून झालेली आहे. बघा किती छान दिसायला लागली आहे भजी. ही खूप छान लागते चवीला. तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा पद्धतीने ही मिरची भजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. तुम्हाला मी कट देऊन दाखवते. बघा किती छान दिसते ही. जर ही मिरची भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.